नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. विजेच्या जिवंत तारांखाली सुरू आहेत बांधकामे. वेल्डरचा जीव थोडक्यात बचावला. पेण शहरातील पीरडोंगरी आणि फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेला अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शासनाच्या मालकीच्या जागांवर गेल्या 15 ते 20 वर्षात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याने या भागात झोपडपट्टी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून पेण नगरपालिकेला पाणी, वीज, रस्ते आणि इतर नागरी सुविधांच्या समस्या सोडवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील धोकादायक परिस्थितीचे गंभीर उदाहरण 2 दिवसापूर्वी समोर आले. एका घराच्या बांधकामाचे काम सुरू असताना वेल्डिंग करत असलेल्या कामगाराला घरावरून गेलेल्या जिवंत विद्युत तारेचा जोरदार धक्का बसला. सुदैवाने त्याचा जीव वाचला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे संबंधित घरावरून थेट विद्युत वाहिनी गेलेल्या असतानाही घर मालकाने कोणतीही सुरक्षितता न बाळगता बांधकाम सुरू ठेवले. महावितरणाकडून काम बंद करण्याची लेखी नोटीस देण्यात आली असतानाही आजही काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. पीरडोंगरी आणि फणसडोंगरी परिसरातील विद्युत व्यवस्था ही अत्यंत धोकादायक असल्याचे चित्र आहे. एका ठिकाणी फणसडोंगरीवर तर दुसऱ्या ठिकाणी पीरडोंगरीवर असलेल्या विद्युत खांबांमधून साधारणतः 100 ते 150 मीटर अंतरावरून तारा ओढण्यात आल्या आहेत. या तारांखाली झालेली बांधकामे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरत आहे. महत्वाची बाब म्हणजे विद्युत तारा आधी अस्तित्वात होत्या आणि त्यानंतर त्याखाली बांधकामे झाल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित बांधकामे नियमबाह्य असल्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधित घरमालकाचीही माहिती विचारली असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र वेल्डरच्या माध्यमातून काम सुरूच ठेवण्यात आले. या प्रकरणी महावितरणाच्या कनिष्ठ अभियंता तबस्सुम सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर घरमालकाला काम बंद करण्याबाबत लेखी नोटीस देण्यात आलेली आहे. मात्र नोटीस नंतरही जर जीवघेण्या परिस्थितीत बांधकाम सुरू राहत असेल तर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार असा सवाल आता उपस्थित होत आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.